या 12 जानेवारीला खुर्ची हा राजकारणावर आधारित नवीन सिनेमा प्रदर्शित झालाय। पण असं सांगितलं जातंय की या सिनेमाला प्रदर्शनापूर्वी बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं। या सिनेमाचे निर्माते संतोष हगवणे सांगतात, या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख आम्ही 12 जानेवारी अशी जाहीर केली होती, पण 12 तारखेलाच हा सिनेमा थिएटरमध्ये लागेल का याचीच काळजी आम्हाला वाटत होती, कारण बऱ्याच दिवसांपासून या सिनेमावर कोर्टात खटला चालू होता आणि यामुळे सिनेमाचं प्रदर्शन हे रखडलं गेलं होतं आणि अखेर 11 तारखेला म्हणजेच सिनेमा प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी कोर्टाचा चांगला निकाल आला आणि नंतरच खुर्ची हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला। तर अशाच काही अडचणींवर मात करत आज हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे। तर जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर आला होता तेव्हा अनेक जण असं म्हणत होते की इतक्या लहान वयातील मुलाला प्रेम करताना किंवा मोठमोठ्या गोष्टी बोलताना दाखवलं जाते, हे योग्य आहे का? खरं तर हीच गोष्ट हा सिनेमा मांडण्याचा प्रयत्न करतो, कारण आपण अनेकदा बघतो की आत्ताची मुलं मोबाईलमध्ये बघून किंवा वास्तविक जीवनातील काही लोकांकडे बघून त्यांच्यासारखीच बनायला पाहतात, अर्थात चुकीच्या लोकांकडून इन्फ्लुएन्स होतात। तर हेच या सिनेमात दाखवलं गेलं आहे की जर लहान वयात मुलांवर काही गोष्टींचा परिणाम झाला तर तो पुढे जाऊन कदाचित किती मोठा होऊ शकतो। तर या सिनेमाची मूळ कथा फिरते राजवीर देसाई या लहान मुलाच्या अवतीभोवती। जसं की मी मगाशीच उल्लेख केला, लहान वयात मुलं नको त्यांच्याकडून इन्फ्लुएन्स होतात। मी राजवीर राजाराम देसाई। तर असंच हा लहान मुलगा एका व्यक्तीला आपला आयडल मानतो आणि त्याच्यासारखाच वागायला सुरुवात करतो, त्याच्यासारखाच पेहराव, त्याच्यासारखीच बोलण्याची शैली, सर्व म्हणजे सर्व काही। कसला थॉट त्या सम्राटचा? तर आपलं एकच स्वप्न, सम्राट सारखं राहायचं। आता खुर्ची आपले। त्याचबरोबर सिनेमात इथे आधीच 2 गटात खुर्चीसाठी आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी 2 गट एकमेकांच्या विरोधात लढत असतात। यातच मग पुढे तो राजवीर नावाचा लहान मुलगा, त्यालाही इथे चुकीच्या मार्गाने या राजकारणाच्या वाईट जाळ्यात ओढलं जातं आणि नंतर इथूनच पुढे सिनेमात त्या मुलाबरोबर बऱ्याच गोष्टी घडतात, इतक्या की त्याच्या हातून लहान वयात मोठा गुन्हा होतो। अशा प्रकारे राजकारणातील अनेक गोष्टी हा सिनेमा दाखवतो। त्याचबरोबर हा सिनेमा प्रेक्षकांना लहान लहान गोष्टीवरून हसायला मजबूर करतो। सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हा सिनेमा प्रेक्षकांना आपल्या जागेवर खिळवून ठेवतो। यात कथा ही तर महत्त्वाची आहेच, पण त्याच कथेला अजून रंजक बनवतात या सिनेमाचे डायलॉग आणि बॅकग्राऊंड म्युझिक। अशा प्रकारे सर्वच बाबतीत हा सिनेमा प्रेक्षकांना कुठेच बोर होऊ देत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे शेवटी, आणि सिनेमाच्या शेवटी प्रेक्षकांना सिनेमा बघत असताना असं वाटू शकतं की आता संपला, हा सिनेमा इथेच संपला, यासमोर काय होणार आहे। पण तितक्यातच या खुर्चीच्या युद्धात एक मोठा ट्विस्ट येतो आणि आता तो ट्विस्ट काय आहे हे तुम्हाला सिनेमा बघितल्यानंतरच कळेल। तर या 12 जानेवारीला खुर्ची हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे आणि जर तुम्ही आत्तापर्यंत हा सिनेमा बघितला नसेल तर एकदा हा सिनेमा नक्की बघा।